दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर आता नांदेड लोकसभेची आगामी विधानसभेसोबतच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेला उमेदवार म्हणून प्रताप पाटील चिखलीकर होते। त्यानंतर आता दिवंगत खासदार यांचं निधन झालेलं आहे। आगामी निवडणूक लागणार आहेत, परंतु माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाची जिल्ह्यामध्ये चर्चा होत असते। याही वेळेस चर्चा होत आहे की माजी खासदार चिखलीकर हे विधानसभा लढवणार का लोकसभा लढवणार असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे। आपल्यासोबत स्वतः माजी खासदार चिखलीकर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। साहेब, आपल्या नावाची जिल्ह्यामध्ये कायम चर्चा होत असते, आपण विधानसभा लढवणार आहात का लोकसभा? असं आहे की माझ्या नावाची चर्चा याच्यासाठी होते की मी 24 तास रस्त्यावर राहणारा कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे। त्यामुळं लोकांचे प्रश्न, लोकांच्या प्रश्नाची जाण आहे आणि मी विधानसभेच्या 2 निवडणुका लढवल्या। मी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली आणि काल झालेली सार्वत्रिक निवडणूक फार कमी मतांनी मी त्या ठिकाणी हारलो। निवडणूक हारल्याच्या नंतर पक्षश्रेष्ठींनी मला विधानसभा लढवण्याची सूचना केली आणि मी विधानसभेच्या तयारीमध्ये लागलो। पण मध्यंतरीच्या काळात दुर्दैवानं जिल्ह्याचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांचं दुःखद निधन झालं आणि मग समीकरणं सगळी बदलली। निवडणूक आयोग ठरलेल्या कालावधीमध्ये रिक्त झालेली निवडणूक घेत असतो हे आपलं सगळ्यांना माहिती आहे। मग त्यामुळं मी लोकसभा लढणार का विधानसभा लढणार अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे, याची मला जाणीव आहे। दोन्ही निवडणुका जर एकदाच लागत असतील, पक्षश्रेष्ठींनी जर मला सांगितलं तर मी निश्चित लोकसभा लढवण्याचा विचार करेन। पक्षश्रेष्ठीनं मला सांगितलं की आपण विधानसभा लढवा तर विधानसभा लढण्याची। आता शेवटी नेतृत्व काय निर्णय घेतो यावर ह्या गोष्टी अवलंबून आहेत। पक्षाची काल बैठक झाली होती 2 दिवसापूर्वी, त्यामध्ये कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आपण नांदेड दक्षिण मतदारसंघामधून निवडणूक लढवावी, परंतु आपण पाहिलं तर लोहा कंधार मतदारसंघामधून आपण तयारी करतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ही गोष्ट खरी आहे की मी या महाराष्ट्रातला पहिला पराभूत उमेदवार आहे। निवडणूक हरल्यावर देखील संबंध जिल्ह्यामध्ये जाऊन जनतेचे आभार जाहीरपणानं मानले। आता जेव्हा वसंतरावजीच्या जाण्याच्या नंतर पोटनिवडणुकीचं वारं सुरू झालं, त्यानंतर मी 4 विधानसभा मतदारसंघाच्या बैठका घेतल्या। भोकर मतदारसंघ आहे, नायगाव आहे, दक्षिण आहे, उत्तर आहे, राहिलेल्या 2 मतदारसंघाच्या पण बैठका घेणार आहे। ज्यांनी मला माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत केली त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे। आणि त्यामध्ये काल जेव्हा नांदेड दक्षिणची बैठक सुरू होती तेव्हा नांदेड दक्षिणच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की आपण जर विधानसभा लढणार असालच तर ती नांदेड दक्षिणमधून लढावी ही त्यांची भावना आहे। परंतु मी अतिशय स्पष्टपणानं सांगणार आहे, त्यांच्या भावनेची कदर मी करू शकतो, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा त्यांनी सन्मान केला। पण पक्षश्रेष्ठीने मला जर लोकसभा लढायला सांगितली तर नांदेड लोकसभा मतदारसंघातून लोकसभा आणि विधानसभा लढायला सांगितली तर लोहा कंधार विधानसभामधनं विधानसभा लढायला मी तयार। पक्ष जो निर्णय घेईल, पक्षाने जर सांगितलं लोकसभा निवडणूक लढवायची किंवा पक्षाने जर सांगितलं की विधानसभा लढवायची तर मी नक्कीच विधानसभा त्याचबरोबर लोकसभासुद्धा लढवणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिलेली आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।